तर बघा इथं या ठिकाणी आपण जो ट्रेड दिलेला आहे हेडफोन आहेत का तुमच्याकडे? हेडफोन लावा. आज टेस्टिंग आहे. तर आपण डेलीचं यूट्यूब लाईव्ह चालू करणार आहेत. तर त्याची आज टेस्टिंग आहे, त्यामुळं आवाज वगैरे हे ते बऱ्याच गोष्टी अशा विस्कळीत झालेल्या दिसतील. काय आवाज हे ते आपला विस्कळीत झालेला दिसेल. या ठिकाणी आपण लाईव्ह मार्केट चालू आहे सध्या. हा गोल्ड स्पॉट आहे आणि आपण या ठिकाणी ऑलरेडी ट्रेड दिलेला आहे. हा रेजिस्टन्स झोन आहे. त्याचबरोबर आपण मगाशी सुद्धा टेलिग्रामला दिला होता. कोणती पिन खोस बरं बघा, चार्जिंग संपायची याची. आधीच आपण आजच चालू केले बघा. हा तर या ठिकाणी तर नाही ना, ती इथं राहू दे. मला दिसतंय म्हणजे मी काय करायला लागलो ती. हा इथं दिसत नाही ना. या ठिकाणी आपण पहिला ट्रेड या ठिकाणी दिला होता. त्या ठिकाणी सुद्धा 23-24 ला आपण सेल करायचं सांगितलं होतं. कधी सांगितलं होतं? ज्यावेळेस ही ट्रेंड लाईन या ठिकाणी तोडली होती त्यावेळेस इथं 22-23 ला आपण सेल करायचं सांगितलं होतं आणि हे टार्गेट दिलं होतं 14चं. 13-14चं टार्गेट होतं, हे हिट केलं ऑलरेडी. आणि त्याचबरोबर आता दुसऱ्यांदा आपण बसलोय आणि इथं पोझिशन सुद्धा आपण विद्यार्थ्याला स्क्वेअर अप करायला लावलेल्या आहेत. काय दुसरी गोष्ट या ठिकाणी बाय टाकून हा सुद्धा डॉट टू डॉट ट्रेड दिलाय आपण. काय जे की प्रॉफिट तुम्ही इथं या ठिकाणी विद्यार्थ्याचे बघू शकता. तर बघू आपण प्रॉफिट कोणाकोणाचे किती किती येतं. तर ही एक प्रॉफिट आहे. या ठिकाणी प्रॉफिट आहे आणि असे चांगले चांगले विद्यार्थ्याचे प्रॉफिट येतं जे आपण टेलिग्राम ग्रुपला टाकलेत ऑलरेडी. काय ज्यांचे चांगले चांगले प्रॉफिट आहेत त्यांचे. या ठिकाणी आपण ऑलरेडी ट्रेड दिलेला आहे. या ठिकाणी आपण सेल करायचं सांगितलंय जवळजवळ 25 ला, म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी आपण सेल करायचं सांगितलेलं आहे. काय आणि रिपीट टार्गेट आहे जवळजवळ 13 जर तुटलं तर गोल्ड आपल्याला निश्चित या ठिकाणी जवळजवळ 3105 या ठिकाणी 3105 कुठे केलं? 3105 3 4 5 तर या लेवल पर्यंत यायला पाहिजे. आणि आता गोल्ड मध्ये याच ठिकाणाहून रिजेक्शन भेटायला पाहिजे याच ठिकाणाहून. तर जसं आपण म्हणलोय तर तसं गोल्ड ऑलरेडी तुटतंय, जबरदस्त तुटतंय, मज्जानो लाईक. तर हे या ठिकाणी आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड दिला होता तर चांगल्या प्रकारे तुटतंय. तर ही जी लेवल आहे ही लेवल गोल्डनं आज तोडायला पाहिजे. काय आणि त्याचबरोबर यूट्यूबला दुसरी पण काहीतरी बातमी फ्लॅश झाली की ट्रम्प काहीतरी बोलले. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं, कोण काय बोलायला लागलंय याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. आपण फक्त ट्रेड करतो ते म्हणजे आपल्या स्ट्रॅटजीवरती, सपोर्ट, रेजिस्टन्सवरती. काय याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही कळत नाही. काय आणि असे आपले डॉट टू डॉट ट्रेड हिट होतात. पहिलं टार्गेट इथून इथपर्यंत दिलं तर ते पण हिट झालं. इथं बाय करायला सांगितलं होतं, हे 25-26चं टार्गेट होतं, हे पण हिट केलं. आणि ते या ठिकाणी आता तुमच्या देखत हा ट्रेड आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर ते जे परिणाम आहे तो परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पहिलं जे टार्गेट आहे आपण 13चं सांगितलं होतं लावायचं, आता इथं या ठिकाणी हिट झालेलं आपल्याला दिसेल. बाय चान्स इथून पुन्हावरती मार्केट जाऊ शकतं इकडं, किंवा ही जर लेवल जर तुटली तर ही लेवल तुटायला पाहिजे आणि आजपासूनच मार्केटमध्ये रिजेक्शन यायला पाहिजे. कमीत कमी जे आपलं शेवटचं टार्गेट आहे या ठिकाणी, लास्ट टार्गेट आहे या ठिकाणी गोल्डचं 86चं आहे, भेटल, वेळ लागेल. काय या ठिकाणी जे फर्स्ट टार्गेट आहे इथं टार्गेट हिट केलेलं आहे. जे 13चं टार्गेट होतं इथं लो बघू शकता तुम्ही, जवळजवळ 13.96चा लो आहे. काय तर 13 टच सुद्धा करेल ते. बघू काय होतंय. तर एवढी जबरदस्त रिजेक्शनची एकच कॅन्डल बनली, याचा अर्थ असा बनतो की मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची सेलिंग येऊ शकते. त्याचबरोबर
आपल्याला या ठिकाणी पाहिजे व्हॅल्यूम, तर आपण जे व्हॅल्यूमचं जे बटन आहे, इंडिकेटर आहे व्हॅल्यूमचं, आपण या ठिकाणी ऍड करतोय आणि अशा पद्धतीनं हे इंडिकेटर व्हॅल्यूमचं आपण ऍड केलेलं आहे. या ठिकाणी जो व्हॅल्यूम आहे, हा जो व्हॅल्यूम आहे तो आपल्याला पाहिजे पहिल्या कॅन्डलपेक्षा जास्तीचा. कसा पाहिजे? पहिल्या कॅन्डलपेक्षा जास्तीचा या कॅन्डलला असा व्हॅल्यूम असा बनायला पाहिजे असा. तर बनते ट्रेड त्यावेळेस हे टोटल. चला बघू काय काय होतंय. तर पहिला ट्रेड तर आपला सक्सेस झाल्याच जमाय. बाकी सेकंड थर्ड जे मोठमोठे टार्गेट आहेत त्याच्यासाठी बघू आपण काय प्लॅनिंग करायची ती.
चला, येतोय का आवाज? येतोय? चला, आवाज येत असला तर येस म्हणून कॉमेंट टाका. आवाज येत असेल तर येस म्हणून कॉमेंट टाका. त्या ठिकाणी आपण पहिलं टार्गेट दिलं होतं 25ला सेल, आणि हे जे टार्गेट होतं 13चं, ते ऑलरेडी आपण इथं बुक केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता डाऊनफॉल येण्यासाठी आपल्याला याच्या खाली ही जी लाईन आहे 31-13ची सपोर्ट झोन आहे हा, काय, तर इथं मार्केट कन्सोलिडेट होतंय. काय होतंय? कन्सोलिडेट होतं या ठिकाणी. त्याच्यामुळेच आपण हा बॉक्स ओढून ठेवलेला आहे. आणि हे जे ट्रेड दिले त्यामुळेच दिले होते, इथून सेल, इथं बाय, या बॉक्समुळं. कारण या बॉक्समध्ये त्यावेळेस हा बॉक्स तुटतो. वरच्या साईडला जर तुटला तर वरी 35-40च्या लेवल आपल्याला गोल्डमध्ये बघायला भेटतील. आणि ही लेवल जर तुटली तर याच्यामध्ये पहिलं टार्गेट आहे 105-4चं टार्गेट आहे, आणि त्याच्यानंतर ही लेवल तुटल्याच्या नंतर 30-86चं टार्गेट आपल्याला भेटू शकतो. काय, ते सेल आपण या ठिकाणी 32चा ठेवला होता या ठिकाणी, काय. आणि ज्यावेळेस आपण प्रॉफिटमध्ये येतो त्यावेळेस एसएल ट्रेल करायचा. आता ट्रेल करायचा ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ट्रेल करीत जा, आपण काय शिकविलं त्या पद्धतीनं.
तर जसं आपण इथं सांगितलं होतं, इथून असं गोल्ड वरती जाईन इथपर्यंत, इथून असं खाली येईन, इथून पुन्हा असं वरती जाईल आणि इथून असं खाली येईल या टार्गेटला. कितीच्या? 3104च्या. आता 3104 हे टार्गेट आपल्याला भेटायला पाहिजे. या कॅन्डलची क्लोजिंग ही 15 मिनिटाची कॅन्डल आहे. ही 15 मिनिटाची कॅन्डलची क्लोजिंग पाहिजे आपल्याला 13च्या खाली. काय कच कच गोल्ड खाली येणार आता. हा राहिले. बकळ पैसा कमवायचा कसं. कचा टूट. यस सुनता है अपनी मार्केट. जसं आपण अपेक्षा केली तसं त्याच्यासारखं आपलं पडलं पडायचं. लास्ट डेचा ठोका लावून मार्केट मध्ये सुद्धा आहे. गुड. कचा आलं त्या रेषेच्या खाली. गुड जबरदस्त. नाही आणखीन टाइम आहे. आणखीन टाइम आहे. आता 5 मिनिट झाले. तर 5 मिनिटाची कॅन्डलची क्लोजिंग कन्फर्मेशनसाठी ठीक आहे. काय ऑलरेडी क्लोजिंग 5 मिनिटाची खाली झालेली आहे. खाली झाली क्लोजिंग. काय यायला पाहिजे आता ती 5चं टार्गेट हिट करायला पाहिजे ते. अतिशय सुंदर पद्धतीने पडत आहे. हॅलो. हा टाका सेल टाका. हो हो टाका 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 5चं टार्गेट भेटल. लगेच भेटल. पडल गोल्ड खाली. 86 पर्यंत टार्गेट पाहिजे आपल्याला आज. हो हो बघा काय करते. गेलं पाहिजे 86 आणा म्हणताय.
बसला आता त्या कॅन्डलच्या हा. आता ते खाली येणार 100%. ओके बॉस, चला अशा पद्धतीनं सेकंड टार्गेट आहे आपलं गोल्डने हिट केलेलं आहे. जे सेकंड टार्गेट आपण दिलं होतं गोल्डनं ऑलरेडी हिट केलेलं आहे. याला म्हणतात मार्केट आपली सुनता आहे. तासा लाखो करोडो मध्ये दिवसाकाठी आपण फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पैसा कमवू शकतो. एकंदर एक जर कॅल्क्युलेशन जर बघितले तर आपण या ठिकाणी ट्रेड दिलेला आहे. जवळजवळ इथं दिसतं आपल्याला या ठिकाणी आपण 25ला सेल करायला सांगितलं होतं, 32चा एसएल होता. आता 32चा एसएल ट्रेल करायला काही अडचण नाही. एसएल बनतो आता जवळजवळ या ठिकाणी 3122चा एसएल बनतो ट्रेलिंगसाठी. काय 5चं टार्गेट आहे ते आपलं ऑलरेडी या ठिकाणी हिट झालेलं आपल्याला दिसतं. असे डेलीचे ट्रेड आपले हिट होतात. डेलीचे हिट टार्गेट येऊन गेलं टच करून त्याला 5चं हिट झालं. ज्यांनी 5चं टार्गेट लावलं होतं त्यांचे 5चे टार्गेट हिट झालेले आहेत. या कॅन्डलचा लो आहे या ठिकाणी दिसतो आपल्याला, लो कॅन्डलचा. या कॅन्डलचा लो दिसतो आपल्याला 4.750 पिकचा. तर टार्गेट हिट. आता या ठिकाणी मी काय करायला पाहिजे, असं इथे या ठिकाणाहून टेस्ट करायला पाहिजे. असं ही लेवल तुटायला नाही पाहिजे 13ची. त्यानंतर खाली भेटत आपल्याला ही 3086ची लेवल. अशा पद्धतीनं जशी आपण मगाशी सांगितली होती, इथून गोल्ड 13चं टार्गेट देऊन इथं असं वरती जाईल आणि त्यानंतर असं खाली येईल. तर त्याच पद्धतीनं हे 5च्या टार्गेटला आलेलं आहे. आणि आता जी 5ची लेवल आहे ही सुद्धा बाय चान्स इथून असं वरती जाऊ शकतं आणि हा खाली येऊ शकतो. तर आपल्याला पाहिजे आता 86चं टार्गेट. खूप मोठं टार्गेट आहे हे. काय हे बाय चान्स भेटू शकतं. नाहीतरी कॅल्क्युलेशन जर केले तर आपण 22ला सेल दिला होता आणि 5चं टार्गेट आपलं हिट झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन बघू काय कोणाला किती प्रॉफिट झालं, कशा पद्धतीनं ते. या लाईन आपण काढतोय. अशा पद्धतीनं खाली यायला पाहिजे ते. हे अशा पद्धतीनं मार्केट काम करतं. काय तर या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन आहे तर एकंदर जर आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेस गोल्ड 27ला ट्रेड करीत होतं त्यावेळेस आपण सेल करायचं सांगितलं होतं. आणि जवळजवळ आतापर्यंत आपण किती पॉईंट दिले त्याचं कॅल्क्युलेशन करू. जवळजवळ 3102 3101ला सध्या गोल्ड ट्रेड करीत आहे. लाईव्ह ट्रेडिंग सेशन चालू आहे हे काय गोल्डचं. आणि आज रमजान ईद आहे, इंडियन मार्केटला सुट्टी होती. की आता 5 वाजता आपलं कमोडिटी मार्केट सुरू झालेलं आहे. 88,000चा जो पीई तो 650चा लो आणि 850-900चा हाय या ठिकाणी. काय या ठिकाणी काय हाय 850-900 पॉईंटचा. तर आपण एकंदर कॅल्क्युलेशन करून बघू. जर आपला 0.50चा जर ट्रेड असला असता तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 3125 मायनस जवळजवळ या ठिकाणी जे टार्गेट भेटलं आपलं 3105 बाय चान्स आपण धरू कॅल्क्युलेशनसाठी. ज्यांनी 3105ला प्रॉफिट बुक केलेलं आहे तर किती पॉईंट भेटले, तर मायनस 105 बरोबर कितना. कॅल्क्युलेट करा बरं, कॅल्क्युलेट करा. 3125 मायनस 3105 20 पॉईंट भेटले ना. हां तर अशा पद्धतीनं बरोबर पॉईंट भेटले आपल्याला 20 पॉईंट. एवढाले पॉईंट म्हणजे जोक नाही गोल्डमध्ये कमी न. तर किती पॉईंट आपण अर्न केले, तर हा जर ट्रेड 0.50 न जर असला असता, हा ट्रेड 0.50 या ठिकाणी जर असला असता तर किती प्रॉफिट झाला असतं 20 पॉईंटमध्ये. तर 0.50 गुणिले 0.50 गुणिले 20
बरोबर बरोबर चाललं चाललं. 0.50 गुणिले हो जुडी साहेब. मी एकटाच आहे. 0.50 गुणिले 20 नुसतं ते नाही. तर बरोबर 50 गुणिले 20 करावं लागेल आपल्याला. 50 गुणिले 20 तर जवळजवळ या ठिकाणी 20 पॉईंट गुणिले 50 बरोबर $1000 गुणिले 20 गुणिले 50 म्हणजे 50 ची लॉट साईज. गोल्डमध्ये 1 पॉईंटचा खालीवरी झालं तर $50 आपण प्रॉफिट, $50 लॉसमध्ये जातो. त्या पद्धतीनं जर एकंदर 20 पॉईंटचं जर या ठिकाणी 50 जरी कॅल्क्युलेशन केलं तर $1000 प्रॉफिट या ठिकाणी आतापर्यंत आपण कमीला असतं. आणि गुणिले किती, आजचा डॉलरचा रेट आहे जवळजवळ 93 रुपयाचा. किती रुपयाचा? 93 रुपयाचा रेट आहे. तर जवळजवळ 1000 गुणिले 93 तर बरोबर गुणिले आजचा जो रेट आहे 93 रुपयाचा, तर म्हणजे जवळजवळ इंडियन मार्केटच्या म्हणजे इंडियन रुपीजच्या हिशोबाने आपलं प्रॉफिट बनतं या ठिकाणी 93,000 रुपयाचं. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या रिस्क आणि रिवॉर्डनुसार आपण पैसा या फॉरेक्स मार्केटमध्ये अशा पद्धतीनं बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला गरज आहे ती मार्केट शिकण्याची. काही याच्यामध्ये जादू नाही, काही नाही, काही नाही. $3000 का प्रॉफिट. जबरदस्त. $3000 प्रॉफिट म्हणजे खूप नाही. 3 लाख रुपयाचं वन डे प्रॉफिट. गुड. असे विद्यार्थी पाहिजेत आपल्याला. आपण सांगितलं त्या पद्धतीनं टेस्टला जाऊ द्या त्याला टेस्टला सेलिंग बसू. पण आणखी आपण काय 13च्या लेवल पर्यंत जाऊ शकतो टेस्ट करण्यासाठी. काय तिथून जे सांगितलं त्या पद्धतीने रिजेक्शन पाहिजे आपल्याला. जवळजवळ या ठिकाणी रेट टाकू शकतो आपण, काय अडचण नाही. त्याचं मोठं टार्गेट जवळजवळ 3086 हा टार्गेट आपल्याला या ठिकाणी भेटला पाहिजे. गुड. त्या ठिकाणी कॉमेंट्समध्ये समर्थ सोमवारी आपला त्यांनी कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून टाकले तर 2000 पिक्स भेटले असं त्याचं म्हणणं. 100% खरं समर्थ तुझं 200 पिक आपल्याला या ठिकाणी भेटले. जाओ. हो. आपले स्टुडंट $3700 छापले. 3700. हा 3700. $3700. देखताना कि झाले 3 आणि 3 $6000. कोणाच्या बापाला आहे 4 आणि 5 लाख रुपये रोज काय.
काका एक मिनिट हा, एक मिनिट एकच मिनिट. चला आपण हे जे लाईव्ह सेशन आहे हे आपण क्लोज करतो या ठिकाणी. त्याचबरोबर ज्यावेळेस हे रिपीट पुन्हा आणखीन इथं सेलच्या खाली क्लोजिंग देईल त्यावेळेस आपण सेल टाकू शकतो. आपला एस-एल असेल जवळजवळ या ठिकाणचा 17चा एस-एल राहील, टार्गेट राहील पुन्हा आणखीन 101-2 आणि त्याचबरोबर लेवल जर तुटली तर या ठिकाणी गोल्डमध्ये चांगला फॉल येऊ शकतो. 3086च्या लेवल आपल्याला या ठिकाणी गोल्डमध्ये पुढं बघायला भेटतील. चला भेटू उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय, गुड नाईट, हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टमेंट अँड रिच ट्रेडिंग लाईफ. त्याचबरोबर जय भवानी, जय शिवराय, गुड बाय मित्रांनो.